जरी कॅलेंडरमध्ये नवीन वर्ष सुरू झालं असलं तरी वसईतल्या रस्त्यावर अजूनही ख्रिसमसचा आनंद तसाच जिवंत आहे. हवेतला हलका गारवा, मंद वाऱ्यात हलणारी सजावट आणि प्रकाशात उजळलेलं संपूर्ण वातावरण अजूनही मनाला एक वेगळीच ऊब देते. चर्च भोवताली असलेली रोषणाई, घरोघरी केलेली सजावट आणि प्रेमाने श्रद्धेने उभे केलेले हे सुंदर क्रिप्स जणू ख्रिसमसची आठवण पुन्हा पुन्हा जागी करून देते. आज आपण याच खास वातावरणात, या गार हवेत आणि आनंदाने भरलेल्या माहोलमध्ये वसईतील हे मन मोहून टाकणारे क्रिप्स अनुभवणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची ही खूप खास सफर. नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्ही आमचे मागील व्हिडिओ पाहिले असतील क्रिप्सचे, ते कसे वाटले ते कळवा. पण त्याही पलीकडे जाऊन आज मी पुन्हा थोडासा वेळ काढून क्रिप बघायला निघालेली आहे. आता मी आहे माझ्या होळी गावामध्ये. होळबाट म्हणून गाव आहे आमचा, तिथे आपण क्रिप बघण्यासाठी जाणार आहोत. खूप ठिकाणाहून बऱ्याच जणांचे व्हिडिओ पाहिले आणि खूप ठिकाणाहून त्यांची स्तुती ऐकलेली आहे की खूप छान असे क्रिप त्यांनी बनवलेले आहेत, खूप छान देखावे त्यांनी सादर केलेले आहेत. तर आता तुम्हाला मी तिथे घेऊन जात आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा फ्रेंड्स. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या. छान अशी सुंदर स्टार त्यांनी बनवलेली आहे. एक जेरुसलेम सिटी, नाझरेथ सिटी न बेथलेहेम हे दावलेलं आहे. जेरुसलेम ही यहुदी लोकांनी त्यावेळेची राजधानी होती. येशू ख्रिस्त जन्मला ना तटे. सो त्यावेळेला मांडलिक राजा हेरोद राजा होता आणि रोमन साम्राज्य होतं ना, त्या मांडलिक राजा हेरोद होता. हेरोद हा पॅलेस दावलेला आहे, हे मंदिर दावलेले यहुदी लोक. ख्रिस्त स्वतः यहुदी होता ना, ज्यू होता, त्या शिष्य पण यहुदी होते. सो मंदिरामध्ये ते काय करायचे, सॅक्रिफायसेस करायचे. ती यज्ञवेदी दावलेली, बाजूला प्रिस्ट दावलेला आहे, डेड सी दावलेला आहे. त्यावेळेस इस्रायलमध्ये दावलेला आता पण मृत समुद्र. हां, सो डेड सी स्क्रोलच्या सापडल्या ना, मृतसागर गुन्हे ते याच किनाऱ्यावर सापडल्या झालेलं. या आपलं नाझरेथ नगर न बेथलेहेम नगर. ॲक्च्युली येशूचे जे आईवडील जे राहणारे होते ते नाझरेथ नगरचे राहणारे होते, पण ओल्ड टेस्टामेंटमध्ये भविष्यांतलं तर का तो बेथलेहेममध्ये जन्मेल. त्यावेळेसचा जो रोमन सम्राट होता सीझर ऑगस्टस, त्याने आज्ञा काढली का आपल्या मुळशा गावी जावं, नावनिशी नोंदवून घ्यायला. ते नाझरेथातनं निघाले, बेथलेहेमला गेले, तटेला त्या जन्म झाला आहे ना, ते भविष्य पूर्ण झालं आणि दावलेलं आहे. अटेला हे सेटअप दावलेलं आहे. बेकरी दावलेली. बेथलेहेम हो हिब्रू वर्ड आहे. बेथ म्हणजे घर, लेहेम म्हणजे भाकरीचे घर. सो तडे बेकरीज होते खूप, म्हणून त्यानं ते नाव पडलं बेथलेहेम. ओके न, येशू ख्रिस्तान स्वतः सांगते ना, मी जीवनाची भाकर आहे. मग त्या जन्मतटे होणं संयुक्तिक होतं, त्यामुळे तो सेटअप त्या दावलेला आहे. डेली आपली रुटीन ते दावलेलं सुतारकाम आहे. बाजार हाट बाजारात ते दाखवलं. छोटे छोटे छान अशा मूर्त्या त्यांनी इथे सगळं देखावा सादर केलेला आहे. आणि तू खूप छान असं सुंदर एक्सप्लेन केलेलं. ऍक्च्युली मुलांनी बनवला गोठा, मी फक्त एक्सप्लेन करायला असतो. आणि त्यांनी त्यामागे तुझी स्टडी आहे ना. हो, जवळजवळ 38 वर्ष झाली. म्हणजे खंड न पडता त्यांनी हे चालू ठेवलेली आहे परंपरा. पुढेही असंच तुम्ही चांगल्या प्रकारे करावं म्हणून तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू. आणि खरोखर खूप छान आहे. आणि तुमचा ॲक्च्युली नंबर पण आलेला आहे. हो, क्रिसिल टेक्नोलॅबवाल्यांकडनं आम्हाला त्यांच्याकडनं 5वं बक्षीस मिळालंय. कलाक्रीडामधनं कॉन्सलेशन प्राईज आणि चर्चमधून पण आलंय गोठा. ओके, खूप छान त्याने असं देखावा सादर केलेला आहे. डिटेलिंग दाखवले. द्राक्षरस बनवलेलं, द्राक्ष कुंड दाखवले, त्याच्यात तो पायाने द्राक्ष त्याचा द्राक्षरस करतोय. तर फ्रेंड्स, आपण आता होळबाटवाडीमध्ये आलेलो आहोत आणि वियानी आणि त्यांची सर्व ही टीम आहे ज्यांनी अथक परिश्रम घेऊन हा क्रिप बनवलेला आहे. दरवर्षी त्यांच्या टीमचं खूप म्हणजे स्तुती केली जाते आणि वियानीने सांगितलेलं आहे की त्यांनी खूप अथक परिश्रम घेतलेला आहे ह्या क्रिप बनवण्यामागे. सो तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना
Merry Christmas and Happy New Year. मेरी क्रिसमस हॅपी न्यू इयर सर्वांना. Do come to visit our crib every year. Yes. We're glad to have you all here. मी आभार मानतो हॅपी चॅनलचे की त्यांनी आम्हाला आमच्याकडे येऊन हे सगळं शूट करायचे एवढे कष्ट घेतले आणि ही सगळी आमच्या गावची टीम आहे ज्यांनी या गोठ्या करण्यामध्ये खूप मेहनत करून हा गोठा खूप चांगला बनवण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. थँक्यू. लोकांना बायबलची माहिती व्हावी किंवा इतिहासाची माहिती व्हावी, ख्रिस्ताचा जन्म कसा झाला, कुठे झाला आणि आताचा इस्रायलमधला जो इतिहास आहे तो लोकांना माहीत पडावा म्हणून ही सगळे रेफरन्स बुक्स आम्ही इथे ठेवलेली आहेत. हा इस्रायलचा पूर्ण इतिहास आहे आदामेवापासून ते इस्रायलच्या स्थापनेपर्यंत. ओके. म्हणजे पुरातन पुस्तकं हां, जतन हां. केलेले आहे आणि ते हां. इथे समोर ठेवलेले आहेत त्यांनी. हे आपल्या बायबलची ओरिजिनल लँग्वेज आहे, ओल्ड टेस्टमेंटची हिब्रू भाषा. ही नव्या कराराची भाषा आहे, ग्रीक भाषा. आपलं जे बायबल भाषांतरित होऊन आलेलं आहे ते या भाषेतून आलेलं आहे. ही उलटी लिहितात आणि उलटी वाचतात ओल्ड टेस्टमेंट. ओके. हिब्रू, ग्रीक आणि ही सगळी रेफरन्स बुक आहे जी आम्ही रेफर केलेली आहे. तर फ्रेंड्स, आत्ता आपण आलेलो आहोत होळीमधीलच एक गाव जो भाटगरवाडी चित्रमवाडी असं दोन्ही मिळून एक गाव आहे आणि तिथे हा दुसरा एक क्रीब आहे. तिथे आपण आलेलो आहोत. आता तिथला नजारा काय आहे, देखावा काय आहे तो आपण पाहणार आहोत. अगदी विटांचा झोर इथे भिंत त्यांनी बांधलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन तो क्रीब साकारलेला आहे. वाव. सुंदर. प्रथम नजर जाते इथे फिशरमॅन आहे, कोळी आहे जो मासे पकडतोय. खूप छान. आणि बघा बाजूला जाळे विणत आहेत. जीवनवाडी इथे घेऊन आलेली आहे मर्सेसला. बारकावे अगदी छानच तयार केलेले आहे. त्यांनी आपल्याला एक मेसेज दिलेला आहे. पृथ्वी आणि तिच्यातील सर्व काही परमेश्वराचे आहे, झाडे कापू नये. आज खरोखर मेसेज देण्याचीच वेळ आलेली आहे कारण भरपूर जंगलतोड होत आहे. मी आता आलेले आहे कोकरमवाडीमध्ये. तुम्ही बघितलंय वसईपर्यंत
अनेक लोक इथे आज ॲलनने बनवलेला देखावा बनवलेला आहे तो बघण्यासाठी येत आहे. ॲलन, तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना सुद्धा आणि हॅपी न्यू इयर. तुला एवढा सुंदर देखावा बनवलेला आहे, वसई भरातून एक अट्रॅक्शन ठरलेलं आहे. काय सांगशील आपल्या व्ह्युअर्सना? वेल मी आणि माझी टीम आम्ही 3 महिने घेऊन हा देखावा बनवत आहेत आणि 5-6 इयर्स आमचं ट्रेडिशन राहिलेलं आहे सिन्स वी मूव्ड इन टू दिस हाऊस. सो म्हणजे फार वी हॅव ग्रोन स्लोली इन दिस मेकिंग ऑफ द क्रिब विथ लॉट ऑफ न्यू आयडियाज. दिस इयर आमचा क्रिब लेटेस्ट जे आपले वर्ल्डमध्ये डे टू डे हॅपनिंग्स जे आहेत त्याच्यावरून मॉरल्स देणारे असे संदेश आम्ही ठेवलेले आहेत. खूप लोकांना आवडत आहे. फार दूरवरून लोक येत आहेत आणि ब्लेसिंग्स देत आहेत. सो वी आर व्हेरी हॅपी अबाउट इट. ॲक्च्युली आपली वसई एक मिनी गोवा ठरलेली आहे, त्यामुळे स्टेशनपासून सर्व इथे लाईन म्हणजे आम्ही 3 वेळा इथे येऊन रिटर्न गेलो, कारण क्यू इतकी मोठी होती की ती ओळंगवाडीच्या क्रॉसपर्यंत. सो आज आम्ही तुम्हाला त्याचा ट्रिप दाखवणार आहोत. फ्रेंड्स, आपल्या सर्वांतर्फे आपण ॲलनला हार्दिक शुभेच्छा देत आहोत की त्यांनी पुढेही अशाच प्रकारचं चांगल्यात चांगला ट्रिप बनवण्याचा प्रयत्न करावा. माझं एक रिक्वेस्ट टू ऑल दोज हू कम टू सी द क्रिब, आमच्या गावाची लेन फार नॅरो आहे, तर शक्यतो जमल्यास 2 व्हीलर घेऊन यायचं आणि फॉलो द पार्किंग इन्स्ट्रक्शन्स एज वेल. 4 व्हीलर अवॉइड करा आणि 1 वे लेन ठेवलेली आहे, तर 1 वेचा पण रूल फॉलो करा. ही माझी नम्र विनंती, कारण शेजाऱ्यांना त्रास झाला नाही तर आम्ही अजून नेक्स्ट इयर अजून चांगलं देखावं असं बनवू शकू. या थँक्यू सो मच. थँक्यू. आता मी आपल्याला घेऊन आलेली आहे पिंपळघाट वाडीमध्ये आणि तिथे तिकडचा क्रिब आता आपण पाहणार आहोत. सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. सेल्फी पॉइंट त्यांनी मस्त बनवलेला आहे इथे. खूप सुंदर.
आता मी तुम्हाला घेऊन आलेली आहे चित्तरभाट तारभाटमध्ये. तर मित्रांनो, क्रिसमसचा हा सुंदर प्रवास इथेच संपतो. पण तुम्हीच बघा, क्रिसमस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे, सजावटीत, क्रिप्समध्ये आणि आपल्या मनात. तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि पुढेही अशाच प्रकारच्या नवनवीन आणि सुंदर आठवणी घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत.